तुमचा आवडता मंत्र किंवा भजन कोणता आहे आणि का? आपल्याकडे बरेच मंत्र आहेत. परवा पण मला वाटतं मी कीर्तनामध्ये सांगितलं की आपल्याकडे मोरोपंत पराडकर म्हणून आर्यकर्ता, कीर्तनातली आर्या याकरता प्रसिद्ध आहेत. त्यांनी बरेच मंत्र सांगून ठेवलेत. पण तरी सुद्धा एक आवडता, अतिशय सोपा, आवडता म्हणणं थोडा चुकीचं ठरेल, कारण बाकीच्या मंत्रांवरती काही आपण हे केलं की बाकीचे मंत्र आवडत नाहीत का असा अर्थ होईल. कारण परमार्थात आवड किंवा निवड असं नसतं, एकच गोष्ट आवडीची असं सुद्धा नसतं. पण प्रत्येक संत सत्पुरुषांनी वेगवेगळे मंत्र दिलेले आहेत. कोणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कोणी श्रीराम जय राम जय जय राम, कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय. पण कथा अशा बऱ्याच आहेत की ज्या रामनामामुळे अनेक जण तरले, की रामनाम घेतलं कारण रामनाम हे अतिशय सोपं आहे, म्हणून की अतिशय जो पापी आहे त्याने जरी हे नाम घेतलं तरी तो उद्धरणार आहे. त्यामुळे माझं तरी आवडीचं, तुम्ही विचारलाय प्रश्न म्हणून मी उत्तर देतो की आवडीचं असं रामनाम आहे की ज्या रामनामाची संगत आणि ते रामनाम प्रत्येकानं घ्या असं संत सत्पुरुषांनी, अनेक संत सत्पुरुषांनी, मला वाटतं जेवढे काही 100 संत सत्पुरुष झाले असतील त्यातले 80-90% संत सत्पुरुष रामनाम घ्या असं सांगतात, कारण ते सोपं आहे. सगळ्या नामांमध्ये ते सोपं आहे. तुमचे कीर्तन मी 2च दिवस ऐकले आहेत, पण 2 दिवसामध्ये माझं तुमचं आवडतं ते पंचतुंड नर त्याच चालीत तुम्ही धारवाडचा सावतार म्हटलं होता ना. बर हो, ते माझं आवडतं आहे तुमच्या कीर्तनामधलं. तर तुम्ही 2 ओळी म्हणू शकतात का त्याचे? दुसरं म्हणतो चालीत, त्याच चालीमध्ये पण दुसरी साखी म्हणून दाखवतो मी आपल्याला. विदर्भ देश का भूपति भीष्मक, विदर्भ देश का भूपति भीष्मक, रहना कुंडिना पुरमो, रहना कुंडिना पुरमो, भाग्यवंत बड़ा पुण्यशील नृप, भाग्यवंत बड़ा पुण्यशील नृप, रहना पुरंदर सुरमो, रहना पुरंदर सुरमो, विदर्भ देश का भूपति भीष्मक, विदर्भ देश का, विदर्भ देश का, विदर्भ देश का भूपति भीष्मक. याचा अर्थ हे रुक्मिणी स्वयंवरामधलं, रुक्मिणी स्वयंवराचे चरित्र आहे, भगवान गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी. तर ह्यांच्या वडिलांचं म्हणजे भीष्मक राजाचं वर्णन ह्या साखीमध्ये आहे की तो राजा कसा होता. तर विदर्भ देश का, विदर्भात म्हणजे अमरावती, पूर्वी नाव त्याचं कुंडिनपूर नगरी असं होतं, पण आत्ता जी आपण ओळखली जाते ती अमरावती. तिथला हा प्रसंग आहे की भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणीला आले न्यायला आणि रथात बसवून पळवून घेऊन गेले. त्यामुळे असं सात्विक प्रेम प्रकरण भगवान गोपाल कृष्ण आणि रुक्मिणीचं, त्याच्या वडिलांचं वर्णन ह्या साखीमध्ये केलेलं आहे की विदर्भ देश का भूपती भीष्मक, रहना कुंडिन पुरमो, तो अमरावतीमध्ये राहतो आहे, आणि भाग्यवंत बडा पुण्यशील नृप, रहना पुरंदर सुरमो, की त्या नगरामध्ये राहणारे सर्व समाज, जनसामान्य माणसं भाग्यवंत आहेत, म्हणजे असा राजा आम्हाला मिळाला. म्हणून तेही म्हणतात की राजाही असावा असा, की राजाही सुंदर आहे आणि की त्या नगरात राहणारे आम्ही सुद्धा तितकेच भाग्यवंत आहोत, असा त्याचा साधारण अर्थ आहे. ओके. पण तुम्ही संगीत खूप छान म्हणतात हो, म्हणजे एकदम तुमचं नाव पण मोहक आहे आणि तुमचं संगीत पण तेवढंच हे आहे. तुम्ही कीर्तनासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी कशी करतात? कसं आहे, सुरुवातीला म्हणण्यापेक्षा आपण कोणत्याही क्षेत्रात जेव्हा काम करतो, मग मी नोकरी करत असेन, व्यवसाय करत असेन, कोणतेही असेल, गायत असेन, वाजवत असेन, काही तबला पेटी, तर माझा हेतू स्पष्ट पाहिजे. त्यामागची माझी जी संकल्पना आहे किंवा कन्सेप्ट आहे ती स्वच्छ पाहिजे, क्लिअर पाहिजे, तरच तयारी होते. जर मी कोणत्याही वेगळ्या कारणानं एखाद्या क्षेत्रात जर आलो असेल की बाबा एखादं क्षेत्र मनुष्य का निवडतो, की बाबा आज माणूस
2024 मध्ये 20व्या-21व्या शतकामध्ये राहतोय, कलियुगात राहतोय, त्यामुळे त्याला कमवण्याकरता पैसा कमवला पाहिजे, काही विकत गोष्ट घेण्याकरता पैसा कमवला पाहिजे. पण कोणत्या दृष्टीनं तुम्ही कीर्तनाकडे बघता ह्यावरती तुमची तयारी दिसून येते. हेतू स्पष्ट पाहिजे की बाबा मी ह्या नारदांच्या असणाऱ्या गादीवरती उभा राहून मी समाज कल्याणाकरता काही 4 गोष्टी बोलेन, फक्त स्वतःच्या कल्याणाकरता मी तिथे उभा राहणार नाही. तर बाबा माझं ज्याने कल्याण झालं, पण या आधी माझं स्वतःचं कल्याण झालेलं पाहिजे, तरच मी दुसऱ्यांचं कल्याण करू शकतो. की माझं कल्याण नाही झालं आणि समोरच्याचं मी कल्याण करायला गेलो, असं होत नाही. त्यामुळे मला जी गोष्ट प्राप्त झाली त्यातली मला जी गोष्ट कळली, बरंच आहे ब्रह्मांडात आणि बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच ग्रंथ आहेत, त्यातली मला जी काही 5% गोष्ट कळली ती त्यातली किमान 2% का होईना, 3% का होईना गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यानंतरच ती तयारी होते. आणि वेगळी अशी तयारी काही करावी लागत नाही. तुमचा हेतू मगाशी म्हटलं त्याप्रमाणे स्पष्ट पाहिजे की बाबा या कार्याकडे बघण्याचा, की तुमची तयारी आपोआप होते. सो तसं असं काय नाही की तुम्ही प्रिपेअर करतात हे अर्थात अभ्यास हा करावाच लागतो. की अभ्यास जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत कुठल्याही क्षेत्रात तुम्ही नावलौकिक असेल, नावलौकिक आणि कीर्ती मिळणं स्वतःला हे पुढची गोष्ट झाली. पण मुळात आपल्या या क्षेत्रामध्ये कुठल्याही 15, 20, 25 वर्ष कष्टानं देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याकरता जी गोष्ट करावी लागते ती करायलाच पाहिजे. आणि त्याचे वयाचेही टप्पे असतात. इंजिनियर जर व्हायचं असेल आणि जर वयाच्या 10व्या वर्षाच्या मुलाला वाटलं की बाबा मला इंजिनियर व्हायचं, तर नाही होता येणार वयाच्या 10व्या वर्षी. त्याने जे काही लौकिक शिक्षण पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 10वी, मग 12वी, आणि मगच तुम्हाला आधी आपलं जे आहे क्षेत्र ते सिद्ध केलं पाहिजे की बाबा मी लायक आहे, योग्यतेचं आहे, अगदी मराठीत म्हणायचं तर लायकीचं आहे, तरच मी पुढचं शिक्षण घेऊ शकतो. या पद्धतीनंच कीर्तन क्षेत्र सुद्धा त्याप्रमाणेच आहे की बाबा मला एखादी गोष्ट शिकायची म्हटल्यावरती त्याचा पाया मजबूत पाहिजे. तो पाया मजबूत असेल तर जशी इमारत उभी राहते, किती टॉवर वरती बांधा, पण पाया मजबूत नसेल तर तुम्हाला 4-5 मजल्यापर्यंतच बांधावी लागते. तुम्हाला मर्यादा राहते, लिमिटेशन्स राहतात, असं आहे. तुमच्या कीर्तनातील अनुभवामधले एक न विसरता येणारा अनुभव कुठला आहे? गेल्या 15 वर्षात बरेच आहेत अनुभव, पण त्यातला तरी एक अनुभव असा की तो ज्याला आपण म्हणतो कॉमन, की तो येतोच प्रत्येक कीर्तन झाल्यावरती आणि यावा अशी अपेक्षा आहे प्रत्येक कीर्तनकाराला तो यावा. तर आपण ज्येष्ठ कीर्तनकारांची नावं ऐकतो. आता ज्येष्ठ कीर्तनकारांमध्ये बरीच नावं आहेत. त्यातले दत्तदास बुवा घाग नृसिंहवाडीचे, त्यानंतर श्रीपाद बुवा ढोले रत्नागिरीचे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे. यादी बरीच आहे, यादी संपणारी नाहीये. असे बरेच ज्येष्ठ कीर्तनकार आपल्याकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. तर जेव्हा आम्ही कीर्तन करण्याकरता जातो कुठेही, तेव्हा कीर्तन झाल्यावरती श्रोते सांगतात की काही कीर्तनकार मंडळी जी होऊन गेली, जशी मी आता आपल्याला 3-4 नावं सांगितली, की त्यांना चिंता वाटायची की बाबा हे कीर्तनकार गेल्यानंतर, की आता दुर्दैवाने आपल्या दत्तदास घाग नाहीत, देवाघरी गेले, पण त्यांच्यानंतर किंवा अशा ज्येष्ठ कीर्तनकारांनंतर पुढची पिढी आहे का कीर्तनाकरता, अशी जुन्या श्रोत्या मंडळींना किंवा आत्ताच्याही नवीन श्रोत्यांना अशी चिंता वाटायची किंवा वाटतेही. पण त्यांनी देवाच्या कृपेनं माझं कीर्तन ऐकलं, म्हणजे स्वतःचा अहंकार म्हणून नाही, मोठेपणा म्हणून नाही, पण त्यांनी कीर्तन ऐकलं की त्यांच्या तोंडून असं येतं की आता चिंता नाही आम्हाला की बाबा या नारदीय कीर्तनाची परंपरा तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे न्याल, की ज्यांनी अनेक नावाचे शिक्के या नारदीय कीर्तनावरती आहेत, ज्या नावाचे, की बाबा त्यातला तुम्ही एखादा शिक्का निर्माण कराल आणि लोकांना आनंद द्याल. यात काही स्वतःचा मोठेपणा नाही, पण मला इतकंच समाधान वाटतं की देवाने आपल्याकडून ते काम करून घ्यावं, जेणेकरून श्रोत्यांनी त्यांच्या तोंडून अशी काही स्तुतीसुमनं द्यावीत. नाही, पण तुम्ही जेव्हा बोलतात तेव्हा कीर्तनकार म्हणून जेव्हा तुम्ही उभे राहतात, जे तुमची कंटेंट जो तुमचा असतो ना, एवढा छान आहे की घरी जाऊन माझी आई, म्हणजे काकीने मला बोलवलं की अरे खूप छान बुवा आहे, ये इकडे. मी आले, आईला बोलवलं, आईला पण आवडलं, म्हणून मी आणखी 4 लोकांना, म्हणजे तो एक कनेक्ट असतो ना, बरोबर, तो तुम्ही निर्माण करता तुमच्या ऑडियन्स सोबत. बरोबर.